आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजीला स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर बनवण्याचा निर्धार महापालिकेने केला असून त्यासाठी 20 जून पासून शहरात प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। शासनाने मान्यता दिलेल्या प्लॅस्टिक वगळता अन्य सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल अशी घोषणा महापौर उदय धातुंडे यांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत केली। घनकचरा व्यवस्थापन नियम 2026च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली। या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनाबाबत दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसंच प्लॅस्टिक बंदी आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येणारा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्यात आला। प्रारंभी आयुक्त पल्लवी पाटील आणि उपायुक्त विद्या कदम यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या 36 महिन्यांचा कृती आराखडा सादर केला। या आराखड्यानुसार शहरात कचऱ्याचे ओला, सुका, घरगुती घातक आणि स्वच्छता विषयक अशा 4 स्तरांवर वर्गीकरण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। नागरिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार असून प्रभागनिहाय लोकप्रतिनिधींनाही घरोघरी जाऊन जनजागृतीची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। शहरातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। तसंच वस्त्रोद्योग आणि बांधकाम क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यावरही भर दिला जाणार आहे। या उपक्रमाची सुरुवात 7 जून पासून जनजागृती मोहिमेद्वारे करण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी केली जाईल। सभेदरम्यान उपमहापौर अनिल डाळ्या, ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, तानाजी पोवार, रवी राजपुते, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, विरोधी पक्ष गटनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक रणजित जाधव, अमरजित जाधव, सचिन राणे, प्रदीप धुत्रे, अभिषेक वाळवेकर, नगरसेविका अलका स्वामी, ध्रुवती दळवाई यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला। शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध सूचना आणि मतं यावेळी मांडण्यात आली। सभेच्या समारोपात महापौर उदय धातुंडे यांनी स्वच्छता ही केवळ महापालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं। इचलकरंजीला स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत राज्यातील आदर्श शहर बनवण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिक मुक्ती आणि कचरा वर्गीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं। सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आलेले आहेत त्याचं प्रशासनानं आम्हाला ती सगळी माहिती दिली की नगरसेवकांचा रोल यामध्ये काय काय असला पाहिजे आणि स्वच्छतेमध्ये नगरसेवकांनी काय काय केलं पाहिजे। त्याप्रमाणे इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजीमध्ये जे कामकाज चालू होणार आहे त्याची पूर्वतयारी करत असताना प्लॅस्टिक बंदीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचा सहभाग हा 50% असतो। म्हणजे जो कचरा असतो त्यामध्ये प्लॅस्टिक हे 50%चा प्लॅस्टिकचा कचरा असतो। त्या अनुषंगानं आम्ही हा महासभेमध्ये आज निर्णय घेतलेला आहे की 20 तारखेपर्यंत जे काय व्यापाऱ्यांच्याकडं, होलसेल व्यापाऱ्यांच्याकडं जे प्लास्टिक असेल हे जे नियमानुसार जे शासनाच्या नियमामध्ये आहेत तेवढंच चालेल, त्याच्यानंतरचं कुठलंही चालणार नाही। 20 तारखेपर्यंत संपवायचं आहे आणि 20 तारखेपर्यंत संपल्यानंतर 22 तारखेला आमचे कर्मचारी, अधिकारी तुमच्या दुकानाला येऊन भेट देऊन जर तुमच्यामध्ये तसं जर आढळलं तर जी काय आहे दंडात्मक कारवाई ती तुमच्यावर होणार आहे। त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे, म्हणजे अचानकच आम्ही निर्णय न घेता तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिलाय। 15 दिवसात तुम्ही स्टॉक इतरत्र सगळं हलवून घ्या, कारण तुमचंही नुकसान आम्हाला करायचं नाही। त्याच्यानंतर जे किराणा दुकानदार किंवा जे फेरीवाले किंवा इचलकरंजीमध्ये इतरत्र जर प्लास्टिक कुठलं तेच वापरण्यात येणार असेल तर ते प्लास्टिक आम्हाला 24 तारखेपर्यंत त्यांनी ते संपवायचं आहे। 24 तारखेपर्यंत जर त्यांचं नाही संपलं तर 25 तारखेनंतर 25 तारखेपासून कर्मचारी आमचे त्या दुकानामध्ये सुद्धा जातील आणि त्यांच्यावर कारवाई होईल।
हे 70 आणि 71 नगरसेवकांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य आमच्यासाठी इचलकरंजीच्या स्वच्छतेसाठी आणि इचलकरंजीनं जे स्वप्न बघितलंय प्रति इंदोर इचलकरंजी करायचं हे जे स्वप्न बघितलंय याच्यासाठी तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे, तुम्ही सहकार्य करावं.